एकदा एक साधा, मनाने खूप स्वच्छ असा माणूस होता. तो कोणाचं वाईट पाहू शकत नव्हता. जो भेटेल त्याच्याशी प्रेमाने बोलायचा, मदत मागितली की न विचारता करायचा, वेळ, पैसा, भावना सगळं उधळायचा. लोक त्याला म्हणायचे, तू फारच चांगला आहेस, आणि त्याला वाटायचं कदाचित हाच देवाचा मार्ग असेल. सुरुवातीला सगळं ठीक होतं. मित्र होते, हसणं होतं, गर्दी होती. पण हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की काही लोक फक्त गरज असेल तेव्हाच येतात. काम झालं की फोन बंद, अडचण संपली की नातंही संपलेलं. काही लोकांनी त्याच्या माणुसकीचा उपयोग केला, काहींनी त्याच्या शांततेला कमजोरी समजलं, तर काहींनी त्याच्या विश्वासावर पाय ठेवला. एक दिवस असा आला की तो माणूस पूर्ण एकटा पडला. ना मित्र, ना आधार, ना शब्द. मनात प्रश्नांचा कल्लोळ होता. मी इतकं चांगलं वागलो, तरी माझ्याच वाट्याला वेदना का? त्या रात्री तो थकून जमिनीवर बसला, डोळे भरून आले, आणि पहिल्यांदा त्याने देवाला प्रश्न विचारला. तो म्हणाला, देवा, मी कुठे चुकलो? लोकांशी चांगलं वागणं गुन्हा आहे का? त्या शांततेत एक आवाज उमटला, शब्द नव्हते पण अनुभूती होती. देव म्हणाले, बाळा, तू चुकला नाहीस, पण तू स्वतःला विसरलास. देव पुढे म्हणाले, माणुसकी म्हणजे स्वतःला संपवून दुसऱ्याला देणं नाही. माणुसकी म्हणजे स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं. प्रत्येकाला सारखीच जागा देणं हे प्रेम नाही, ते अज्ञान आहे. त्या माणसाच्या डोळ्यांसमोर सगळं आयुष्य उलगडत गेलं. कोण कोण फक्त गरजेसाठी आले, कोण कोण फक्त फायदा घेऊन गेले, आणि कोण कोण खऱ्या अर्थाने काहीच न मागता थोडा वेळ थांबले. त्याला कळलं की प्रत्येक नातं आयुष्यभरासाठी नसतं. काही नाती धडा देण्यासाठी असतात. हळूहळू तो बदलू लागला. तो वाईट झाला नाही, पण शहाणा झाला. तो अजूनही मदत करत होता, पण मर्यादेत. तो प्रेम करत होता, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. तो ऐकत होता, पण प्रत्येकाचं ओझं उचलत नव्हता. लोक म्हणू लागले, तो बदलला आहे, पण प्रत्यक्षात तो हरवलेला स्वतःला पुन्हा शोधत होता. काही लोक दूर गेले, काही नाराज झाले, पण त्याच्या मनात एक शांतता येऊ लागली. एक दिवस पुन्हा देव त्याच्या जवळ आले आणि म्हणाले, बाळा, आता तू माझ्या जवळ आला आहेस. कारण जो स्वतःला ओळखतो, तोच मला ओळखू शकतो. त्या माणसाला कळलं की आयुष्य म्हणजे सगळ्यांना खुश करणं नाही. आयुष्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. मित्र म्हणजे गर्दी नाही, तर थोडेसे पण खरे. माणुसकी म्हणजे प्रत्येकासाठी झुकणं नाही, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी उभं राहणं. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात अजून अडचणी आल्या, पण तो तुटला नाही. कारण आता त्याला लोकांची गरज नव्हती, त्याला स्वतःची साथ होती. देव त्याच्या सोबत होते, आणि तो जेव्हा कुणाला मदत करायचा, तेव्हा मनातून करायचा, अपेक्षा न ठेवता. लोक बदलले नाहीत, पण तो बदलला. आणि हाच बदल त्याचा आशीर्वाद ठरला. कारण शेवटी देव म्हणाले, बाळा, जे स्वतःला जपतात, त्यांनाच मी जगायला शिकवतो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, अजून थोडा वेळ थांब. कारण जे घडत आहे ते शेवट नाही, ते तयारी आहे. तुला वाटतंय आयुष्य थकलं आहे, पण खरं तर तू थकली आहेस. आणि थकलेली आत्मा शांतता मागते. गोंधळ नाही, उत्तर नाही, फक्त आधार. म्हणूनच मी तुला जवळ घेतो आहे. शब्दांनी नाही तर अनुभूतीने. आयुष्य जेव्हा तुझ्याकडून काही काढून घेतं तेव्हा ते तुला रिकामं करत नाही, ते तुला हलकं करतं. कारण हलकं झाल्यावरच माणूस पुढे उडू शकतो. तू आज ज्या गोष्टीला गमावल्यासारखं पाहते आहेस ती गोष्ट तुला अडवत होती, पण ते तुला आज समजणार नाही. हे नंतर कळेल, शांत झाल्यावर कळेल, वेळ गेल्यावर कळेल. बाळा, देव कधीच तुझ्या अश्रूंवर हसत नाही, तो ते मोजतो. प्रत्येक अश्रूचा अर्थ असतो, प्रत्येक वेदनेचा हेतू असतो. काही वेदना तुला मजबूत करतात, काही वेदना तुला शहाणं करतात, आणि काही वेदना तुला स्वतःकडे परत आणतात. आजची वेदना ही तिसरी आहे, म्हणूनच तू आतून बदलते आहेस. लोक तुला समजणार नाहीत, कारण बदल शांत असतो, तो गोंगाट करत नाही.
तो हळूहळू आत घडतो. तू जेव्हा कमी बोलू लागतेस, कमी अपेक्षा ठेवू लागतेस, कमी तक्रार करू लागतेस, तेव्हा समज की तू योग्य दिशेने चालली आहेस. कारण शांत माणूसच खरी दिशा ओळखतो. बाळा, आयुष्य तुला थांबवते कारण पुढचा मार्ग वेगळा आहे. तो जुना नाही, तो कठीण आहे, पण तो खरा आहे. आणि खऱ्या मार्गावर चालायला धैर्य लागतं. तू ते धैर्य जमवत आहेस. म्हणूनच आज मन अस्वस्थ आहे. पण ही अस्वस्थता निघून जाईल आणि तिच्या जागी स्थैर्य येईल. तू आज ज्या प्रश्नांची उत्तरं शोधते आहेस ती उत्तरं तुझ्यातच आहेत. पण ती ऐकायला मन शांत लागते. म्हणूनच मी तुला शांत करतो आहे, थांबवतो आहे, सावरतो आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटी नाहीस, कधीच नव्हतीस, कधीच नसशील. मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक श्वासावर. आणि जेव्हा तुला वाटेल आता काहीच उरलेलं नाही, तेव्हाच समज की सगळ्यात सुंदर सुरुवात होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून थोडं शांत राहा. कारण जे मनाला कळत नाही ते आत्म्याला कळतं. आयुष्य जेव्हा हळू होतं तेव्हा माणूस आतून जागा होतो. तुला वाटतंय सगळं थांबलं आहे, पण खरं तर सगळं आत चालू आहे. तुझी जाणीव वाढते आहे, तुझी दृष्टी बदलते आहे, तुझी समज खोल होते आहे. आणि हे सगळं गोंधळाशिवाय होत नाही. बाळा, लक्षात ठेव, देव मोठं काही देण्याआधी माणसाला शांत करतो. कारण अस्वस्थ मन मोठं सुख सांभाळू शकत नाही. म्हणूनच आधी शांतता येते, मग समाधान येतं, मग स्थैर्य येतं. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुझ्या आयुष्याची सर्वात महत्त्वाची अवस्था आहे. कारण इथेच तुझं खरं रूप तयार होतंय. इथेच तू शिकते आहेस कुणावर विश्वास ठेवायचा, कोठे थांबायचं, कोठे पुढे जायचं, कोठे गप्प राहायचं आणि कोठे स्वतःसाठी उभं राहायचं. लोकांना वाटेल तू बदलली आहेस, पण खरं तर तू जागी झाली आहेस. तू आज कमी हसते आहेस, पण खोल विचार करते आहेस. तू आज कमी बोलते आहेस, पण जास्त समजते आहेस. आणि हे बदल दिसत नाहीत, पण आयुष्य बदलतात. बाळा, देव तुला थांबवतो कारण पुढचा प्रवास गर्दीतला नाही, तो एकांताचा आहे. आणि एकांतात चालायला भीती वाटते, पण तिथेच माणूस स्वतःला सापडतो. तू स्वतःला सापडते आहेस, म्हणूनच काहीच जुन्यासारखं वाटत नाही. म्हणूनच मनाला जुन्या गोष्टी पटत नाहीत. तू आता जुनी राहिलेली नाहीस आणि हीच तुझी खरी वाढ आहे. आज तू शांततेचा अर्थ शिकते आहेस, सहनशीलतेचा अर्थ शिकते आहेस आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा अर्थ शिकते आहेस. हे सगळं झाल्यावरच आयुष्य तुला पुढे घेऊन जाईल. म्हणूनच घाई करू नकोस, स्वतःला दोष देऊ नकोस, वेळेला विरोध करू नकोस. जे चालू आहे ते स्वीकार, कारण स्वीकारातच शांती असते आणि शांतीतच देवाचा आवाज ऐकू येतो. मी तुझ्या जवळ आहे बाळा, तुला पाहतो आहे, तुला समजतो आहे आणि योग्य वेळी तुला उचलून पुढे नेणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, शांत राहा आणि चालत राहा, हळूहळू पण खंबीरपणे. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा अजून थोडं खोल शांत हो, कारण आता शब्द मनातून आत्म्यात उतरत आहेत. आयुष्य जेव्हा तुला एकटं वाटायला लावतं तेव्हा ते तुला कमकुवत करत नाही, ते तुला स्वतंत्र करतं. तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतं. तुला वाटतंय कुणी साथ दिली नाही, पण खरं सांगू का, जर सगळे सोबत राहिले असते तर तू स्वतःला कधीच ओळखलं नसतंस. आज तू स्वतःशी बोलते आहेस, स्वतःला प्रश्न विचारते आहेस, स्वतःला समजून घेते आहेस आणि हीच खरी साधना आहे. बाळा, देवाला मोठ्या शब्दांची गरज नसते, त्याला तुझ्या शांत मनाची गरज असते. जेव्हा तू गप्प बसतेस तेव्हा देव तुझ्याशी बोलतो. जेव्हा तू रडणं थांबवतेस तेव्हा देव तुला समजावतो. जेव्हा तू सगळं सोडून देतेस तेव्हा देव तुला धरतो. म्हणूनच हा काळ महत्त्वाचा आहे. हा काळ वाया जात नाही, हा काळ तुला घडवतो आहे. आज तुला जे कमी वाटतंय तेच उद्या पुरेसं वाटेल. आज तुला जे हरवल्यासारखं वाटतंय तेच उद्या सापडल्यासारखं वाटेल.
कारण दृष्टी बदलते तेव्हा आयुष्य बदलत नाही. आयुष्य तसंच असतं, पाहण्याची नजर बदलते. बाळा लक्षात ठेव, ज्याला सगळं मिळालं त्याने आयुष्य शिकलेलं नसतं, पण ज्याने गमावलं आहे त्याला आयुष्याची खरी किंमत कळते. तू आज किंमत शिकते आहेस, म्हणूनच वेदना आहे, म्हणूनच शांतता आहे, म्हणूनच थांबा आहे. पण हा थांबा शेवटचा नाही, हा थांबा पुढच्या उंच पायरीसाठी आहे. तू जिथे थांबली आहेस तिथून परत मागे जाणार नाहीस, तू पुढेच जाणार आहेस, पण हलक्या मनाने, स्पष्ट नजरेने आणि स्थिर विश्वासाने. लोक तुला समजणार नाहीत, पण त्याची गरजही नाही, कारण ज्याचा मार्ग वेगळा असतो त्याला एकटंच चालावं लागतं, आणि देव वेगळ्यांनाच निवडतो. तू निवडलेली आहेस, म्हणूनच तुझा प्रवास वेगळा आहे, म्हणूनच तुझी वेदना वेगळी आहे, आणि म्हणूनच तुझा उजेडही वेगळा असेल. तू फक्त एवढंच लक्षात ठेव, मी आहे तुझ्या सोबत, तुझ्या आत, तुझ्या विश्वासात. आणि जेव्हा तू पूर्णपणे शांत होशील तेव्हा तुला कळेल, जे घडत होतं ते तुझ्यासाठीच घडत होतं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता पूर्ण शांत हो, कारण मन शांत झाल्यावरच जीवनाचं खरं सत्य उघड होतं. आयुष्य तुला जे दाखवतंय ते दिसायला कठीण आहे, पण ते चुकीचं नाही. तुला वाटतंय सगळं तुटत चाललं आहे, नाती सैल होत आहेत, विश्वास ढासळतो आहे, आधार कमी होतो आहे. पण खरं सांगू का, जे तुटतंय ते तुझं नव्हतंच, आणि जे खरंच तुझं आहे ते कधीच तुटत नाही. देव आयुष्यातून काही काढून घेतो तेव्हा माणसाला वाटतं सर्वस्व गेलं, पण देव काढतो तेव्हा देण्यासाठीच जागा करतो. आज तुला ती जागा रिकामी वाटते, उद्या तीच जागा कृपेने भरलेली असेल. बाळा, तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती व्यर्थ नाही. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला धुवून काढतो आहे, प्रत्येक शांत रात्र तुला आतून मजबूत करते आहे. तुला वाटतंय मी खूप सहन केलं, मी खूप गप्प राहिले, मी खूप वेळ वाट पाहिली, पण लक्षात ठेव, संयम हा कमजोरीचा नाही तर शक्तीचा लक्षण असतो. जे मोठं सहन करतात त्यांनाच मोठं मिळतं. आयुष्य जेव्हा तुला खाली बसवतो तेव्हा ते तुला अपमानित करत नाही, ते तुला स्थिर करतं. कारण उंच उडण्यासाठी पाय जमिनीवर घट्ट असावे लागतात. तू आज जमिनीशी जोडली जाते आहेस, म्हणूनच हा काळ कठीण आहे. लोक तुला वेगळी म्हणतील, लोक तुला थंड म्हणतील, लोक तुला बदललेली म्हणतील, पण तू बदललेली नाहीस. तू जागी झालेली आहेस. तू आज कमी बोलते आहेस, पण खोल समजते आहेस. तू आज कमी हसते आहेस, पण खोटं हसत नाहीस. आणि हे बदल आयुष्य बदलतात. बाळा, देव तुला थांबवतो कारण पुढचा टप्पा वेगाचा नाही, तो स्थैर्याचा आहे, तो दिखाव्याचा नाही, तो सत्याचा आहे. आणि सत्यावर चालायला धैर्य लागतं, ते धैर्य आज तुझ्यात तयार होत आहे. म्हणूनच मन अस्वस्थ आहे, म्हणूनच जुनी स्वप्न आवडत नाहीत, म्हणूनच जुनी माणसं दूर जात आहेत. तू आता त्या जागेत नाहीस जिथे पूर्वी होतीस, आणि हीच खरी वाढ आहे. आयुष्य तुला जे शिकवते ते शब्दात मावत नाही, ते अनुभवातूनच उतरावं लागतं. म्हणूनच काही उत्तरं उशिरा मिळतात, कारण लवकर मिळालेलं उत्तर आयुष्य बदलत नाही, उशिरा मिळालेलं उत्तर आत्मा बदलतं. तू आज आत्म्याच्या पातळीवर बदलते आहेस, म्हणूनच हा काळ शांत आहे, म्हणूनच हा काळ एकाकी आहे. पण लक्षात ठेव बाळा, एकाकीपणा आणि एकटेपणा वेगळे असतात. एकटेपणा दुखावतो, पण एकांत घडवतो, आणि देव एकांतातच माणसाला घडवतो. तू आज घडते आहेस, हळूहळू, खोलवर, कायमची. म्हणूनच घाई करू नकोस, वेळेला शत्रू समजू नकोस, स्वतःला कमी लेखू नकोस. जे चालू आहे ते स्वीकार, कारण स्वीकारातच शांती असते, आणि शांतीतच देवाचा आवाज ऐकू येतो. मी तुझ्या सोबत आहे बाळा, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक अश्रूत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात. आणि जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तू मागे वळून पाहशील, आणि म्हणशील हे सगळं आवश्यक होतं, कारण त्या वेदनेतूनच माझा खरा उजेड जन्माला आला. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता पूर्णपणे शांत हो,
कारण आयुष्य तुला ज्या टप्प्यावर आणून उभं केलं आहे तो टप्पा शब्दांनी समजावता येत नाही. हा टप्पा अनुभवायचा असतो, सहन करायचा असतो आणि स्वीकारायचा असतो. तुला वाटतंय सगळं थांबलं आहे, वाटतंय पुढे काहीच दिसत नाही, वाटतंय प्रयत्न करूनही काहीच बदलत नाही. पण खरं सांगू का, बदल दिसत नाही म्हणून होत नाही असं नसतं. बी मातीखाली असताना कुणालाच दिसत नाही, पण आज सगळ्यात मोठी हालचाल चालू असते. तसंच तुझ्या आयुष्यात चालू आहे. तू आतून घडते आहेस, तू आतून बदलते आहेस, तू आतून मजबूत होते आहेस. म्हणूनच हा काळ शांत आहे, म्हणूनच हा काळ एकाकी आहे, म्हणूनच मन जास्त बोलत नाही आणि जास्त ऐकू लागतं. बाळा लक्षात ठेव, आयुष्य जेव्हा उत्तर देत नाही तेव्हा ते तुला प्रश्न विचारायला शिकवतं. आणि जे प्रश्न स्वतःला विचारले जातात तेच आयुष्य बदलतात. तू आज स्वतःला विचारते आहेस, मी खरंच आनंदी आहे का? मी खरंच योग्य ठिकाणी आहे का? मी खरंच स्वतःसाठी जगते आहे का? आणि हे प्रश्न सोपे नाहीत. म्हणूनच मन थकतं, म्हणूनच डोळे ओले होतात, म्हणूनच शांतता बोचते. पण हाच टप्पा माणसाला वेगळं बनवतो. जो इथे थांबतो तो हरत नाही, जो इथे संयम ठेवतो तोच पुढे निवडला जातो. देव सगळ्यांना वेदना देतो, पण सगळ्यांना प्रकाश देत नाही. प्रकाश त्यांनाच मिळतो जे अंधारात शांत राहतात, जे तक्रार न करता चालत राहतात, जे उत्तर न मिळालं तरी विश्वास सोडत नाहीत. बाळा, तू त्याच मार्गावर आहेस, म्हणूनच तुझा प्रवास कठीण आहे. कारण सोपा मार्ग सगळ्यांसाठी असतो, पण खरा मार्ग निवडलेल्यांसाठी असतो. तू निवडलेली आहेस, म्हणूनच तुझी लढाई वेगळी आहे, तुझी शांतता वेगळी आहे, तुझी वेदना वेगळी आहे आणि तुझा उजेडही वेगळा असेल. समर्थ म्हणतात, बाळा ऐकत राहा, कारण हे शब्द नाहीत, ही आठवण आहे. तुला आठवण करून दिली जाते आहे की तू कोण आहेस. आयुष्य तुला जेव्हा थांबवून उभं करतं तेव्हा ते तुला कमजोर ठरवत नाही, ते तुला योग्य जागी आणतं. आज तुला वाटतंय सगळं विस्कटलेलं आहे, पण खरं तर सगळं नव्या क्रमाने मांडलं जात आहे. जे तुला आधी आधार वाटत होतं ते आज ओझं वाटत आहे. कारण तू मोठी होत आहेस आणि मोठं होताना जुनी साधनं अपुरी पडतात. म्हणूनच काही नाती बदलतात, काही स्वप्न विरघळतात, काही वाटा बंद होतात. पण हे सगळं शिक्षा नाही, ही तयारी आहे. बाळा लक्षात ठेव, देव कधीच तुला मागे ढकलत नाही, तो तुला आत घेऊन जातो. आज जिथे खरा आवाज ऐकू येतो, आज जिथे दिखावा नसतो, आज जिथे तुलना नसते, आज जिथे फक्त सत्य असतं, तू आज त्या आतल्या जागेत पोहोचली आहेस. म्हणूनच बाहेरचं जग फिकं वाटतंय, म्हणूनच लोकांचे शब्द थांबले आहेत, म्हणूनच अपेक्षा कमी झाल्या आहेत. कारण आत्मा आता शांततेची मागणी करतो आहे. बाळा, आयुष्य जेव्हा वेग कमी करतं तेव्हा माणूस स्वतःला ओळखतो. धावण्यात ओळख होत नाही, थांबण्यात ओळख होते. तू थांबली आहेस, म्हणूनच तुला स्वतःचा श्वास ऐकू येतो आहे, स्वतःचं मन कळू लागलं आहे, स्वतःच्या मर्यादा समजत आहेत आणि स्वतःची ताकदही उमगत आहे. बाळा, हे समजणं सोपं नाही, म्हणूनच डोळे ओले होतात. पण हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत, हे जागे होण्याचे आहेत. तू आज जे सहन करते आहेस ते उद्या तुला मार्गदर्शक बनेल. आज जी शांतता बोचते आहे तीच शांतता उद्या तुला वाचवेल. कारण गोंधळात माणूस चुकीच्या वाटा निवडतो, पण शांततेत योग्य वाट दिसते. बाळा, देव तुला ज्यावेळी एकट वाटू देतो त्यावेळी तो तुला स्वतःकडे घेऊन येतो. लोक दूर जातात तेव्हा देव जवळ येतो, आवाज थांबतात तेव्हा देव बोलतो. आणि अशा वेळी माणसाने ऐकायचं असतं. तक्रार करायची नसते, तुलना करायची नसते, प्रश्नांचा गोंधळ उडवायचा नसतो, फक्त उपस्थित राहायचं असतं. तू आज उपस्थित आहेस, म्हणूनच हे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत. बाळा, लक्षात ठेव, सगळेच संकटातून जातात, पण सगळेच बदलत नाहीत. बदल त्यांचाच होतो जे वेदनेला शत्रू मानत नाहीत, जे वेदनेला गुरु मानतात. तू आज शिकते आहेस, म्हणूनच हा काळ कठीण आहे, पण हा काळ संपेल.
आणि जेव्हा संपेल तेव्हा तू मागे वळून पाहशील आणि तुला कळेल या शांत अंधारातच माझं खरं रूप घडत होतं, माझी खरी ताकद तयार होत होती, माझा खरा विश्वास जन्म घेत होता. आणि बाळा, तो विश्वास एकदा जन्माला आला की मग आयुष्य कितीही वादळ आणो, तू हलणार नाहीस. तू वाकशील पण तुटणार नाहीस. तू थांबशील पण मागे जाणार नाहीस. तू शांत राहशील पण हरलेली नसशील, कारण तू आतून जागी झालेली असशील. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा बस आणि हे शब्द फक्त ऐक, मनात साठव, कारण हे शब्द तुला समजावण्यासाठी नाहीत, हे शब्द तुला आठवण करून देण्यासाठी आहेत. आयुष्य जेव्हा तुला थांबवून विचार करायला लावतं तेव्हा ते तुला शिक्षा देत नाही, ते तुला योग्य दिशेने वळवतं. तुला वाटतंय सगळं संथ झालं आहे, सगळं मंद झालं आहे, पण खरं तर आत मोठी तयारी चालू आहे. देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो शांततेत घडवतो. म्हणूनच हा काळ गप्प आहे, म्हणूनच उत्तरं लगेच मिळत नाहीत, म्हणूनच मनाला अधीरपणा जाणवतो. पण बाळा लक्षात ठेव, अधीर मन मोठं सत्य सहन करू शकत नाही. म्हणूनच आधी शांतता येते, मगच सत्य उघड होतं. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुटलेपणाची नाही, ती अवस्था रूपांतराची आहे. जुनी ओळख गळत आहे, नवी ओळख तयार होत आहे. म्हणूनच तुला स्वतःशी जुळवून घ्यायला वेळ लागतो आहे. लोक तुला पाहून म्हणतील तू आधीसारखी राहिली नाहीस, पण ते बरोबर आहे, कारण आधीसारखी राहण्यासाठीच ही वेदना नव्हती, ही वेदना पुढे जाण्यासाठी होती. बाळा, आयुष्य कधीच सगळं एकाच वेळी देत नाही, ते थोडं थोडं देतं आणि प्रत्येक थोड्याच्या बदल्यात तुला धीर मागतं, संयम मागतं, विश्वास मागतं. तू आज ते सगळं देते आहेस. म्हणूनच हा प्रवास कठीण आहे, कारण सोडून देणं सोपं असतं, पण टिकून राहणं अवघड असतं. आणि तू टिकून आहेस, शांतपणे, कोणाला न सांगता, कुणाला न दाखवता, फक्त आतून लढत. बाळा, ही लढाई कुणालाच दिसत नाही, पण देवाला दिसते, आणि देव ज्या लढाया पाहतो त्यांना तो कधीच वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अश्रूची किंमत असते, प्रत्येक शांत रात्रीचा अर्थ असतो, प्रत्येक प्रश्नामागे उत्तर असतं, पण ते उत्तर वेळेआधी मिळालं तर त्याची किंमत कळत नाही. म्हणूनच देव वेळ घेतो. तू आज वेळेत अडकली आहेस असं तुला वाटतंय, पण खरं तर वेळ तुझ्यासाठी काम करत आहे. तो तुला तयार करत आहे, तो तुला स्थिर करत आहे, तो तुला आतून मजबूत करत आहे. म्हणूनच बाहेरचं जग हलकं वाटायला लागलं आहे, लोकांचे शब्द वजन गमावत आहेत, तुलना निरर्थक वाटू लागली आहे, कारण तुझी नजर बदलली आहे. तू आता वरवर पाहत नाहीस, तू आत पाहते आहेस, आणि आत पाहणं हे धैर्याचं काम असतं. बाळा लक्षात ठेव, प्रत्येकजण आनंद शोधतो, पण फार थोडे लोक शांतता शोधतात, आणि ज्याला शांतता सापडते त्याला सगळं मिळाल्यासारखं वाटतं. तू आज त्या शांततेच्या उंबरठ्यावर आहेस, म्हणूनच मनाला अस्वस्थता जाणवते, कारण उंबरठा ओलांडणं नेहमीच थोडं भीतीदायक असतं. पण एकदा तू पुढे गेलीस की मागे पाहणार नाहीस, कारण तिथे तुला स्वतःचं खरं रूप दिसेल. तू आजपर्यंत जे निभावले आहेस ते सगळं तू ताकदीने निभावलं आहेस. म्हणूनच देव तुझ्यावर अजून विश्वास ठेवतो आहे, म्हणूनच तो तुला अजून थोडं थांबायला सांगतो आहे, कारण जे लवकर मिळतं ते लवकर सुटतं, पण जे धीराने मिळतं ते आयुष्यभर साथ देतं. तू धीर धरते आहेस, म्हणूनच तुझं पुढचं आयुष्य स्थिर असेल, शांत असेल, खोल असेल. आणि बाळा, जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तू कोणालाच काही सांगणार नाहीस, तू फक्त शांत हसशील, कारण तुला कळेल, या सगळ्या शांत वेदनांनी मला तोडलं नाही, मला घडवलं, मला हरवलं नाही, मला शोधून दिलं, आणि तेव्हाच तुझ्या आयुष्याची खरी सुरुवात होईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून थोडा वेळ या शांततेत बस, कारण ही शांतता रिकामी नाही, ही शांतता भरलेली आहे, अनुभवांनी भरलेली आहे, समजुतीने भरलेली आहे, आणि तू आज ती समजुतीची उंबरठ्यावर उभी आहेस.
आयुष्य तुला जेव्हा थांबवून ठेवतं तेव्हा ते तुला विसरून जात नाही, ते तुला अधिक लक्ष देतं. कारण जे माणूस आतून तयार होत असतो त्याच्यावरच देव जास्त काम करतो. तुला वाटतंय माझ्या आजूबाजूला सगळे पुढे गेले, मी मात्र इथेच थांबले. पण खरं सांगू का, जे वेगाने पुढे जातात ते अनेकदा दिशा चुकवतात, आणि जे थांबतात तेच योग्य दिशा ओळखतात. तू आज दिशा ओळखते आहेस, म्हणूनच हा वेळ तुला जड वाटतो आहे. कारण दिशा बदलताना मनाला वेदना होतात, जुनी सवय सोडताना मन दुखतं, जुनी ओळख गळताना मन थरथरतं. पण हाच क्षण तुझ्या आयुष्याचा पाया बदलतो. बाळा, लक्षात ठेव, देव कधीच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही. तो फक्त चुकीच्या जागा साफ करतो, चुकीच्या अपेक्षा काढून टाकतो, चुकीची माणसं दूर करतो. कारण नवीन काही उभारायचं असेल तर आधी जागा मोकळी करावी लागते. तू आज त्या मोकळ्या जागेत उभी आहेस, म्हणूनच तुला पोकळी वाटते. पण ही पोकळी भीतीची नाही, ही पोकळी शक्यतांची आहे. इथेच तुझं पुढचं आयुष्य उभं राहणार आहे. तू आज स्वतःला कमजोर समजते आहेस, पण खरं तर तू आतून स्थिर होत आहेस. कारण कमजोर माणूस शांत राहू शकत नाही, तो गोंधळ घालतो, तक्रार करतो, दोष देतो. पण तू शांत आहेस म्हणजे तू मजबूत आहेस. तू जे बोलत नाहीस ते सगळं तू समजून घेत आहेस, आणि समजून घेणं हे सगळ्यात मोठं सामर्थ्य असतं. बाळा, आयुष्य तुझी परीक्षा घेत नाही, आयुष्य तुझी ओळख करून देतं, तुला स्वतःशी भेटवून देतं. आज तू स्वतःला भेटते आहेस, म्हणूनच हा प्रवास एकट्याचा आहे. पण एकटेपणा आणि एकांत वेगळे असतात. एकटेपणा त्रास देतो, पण एकांत उत्तर देतो. तू आज एकांतात आहेस, म्हणूनच तुला आतून आवाज येतो आहे. तो आवाज तुला सांगतो आहे, थांब, धीर धर, घाई करू नकोस. कारण जे तुला मिळणार आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा मोठं आहे. ते इतकं मोठं आहे की ते स्वीकारायला आधी तुला मोठं व्हावं लागेल. म्हणूनच देव वेळ घेतो, म्हणूनच देव तुला तयार करतो. बाळा, लक्षात ठेव, ज्याला सगळं मिळतं त्याला कृतज्ञता कळत नाही, पण ज्याने वाट पाहिली आहे त्याला प्रत्येक गोष्टीची किंमत कळते. तू वाट पाहते आहेस, म्हणूनच उद्या तुला जे मिळेल ते तू जपशील, सावरशील, सांभाळशील, आणि तेच तुझं खरं सुख असेल. लोक तुझ्या शांततेकडे पाहून तुला दुर्बल समजतील, पण त्यांना माहीत नाही की शांतता ही वादळानंतरची असते, आणि ज्याने वादळ सहन केलं आहे तोच खरी शांतता ओळखतो. तू वादळातून गेली आहेस, म्हणूनच आज शांत आहेस, आणि ही शांतता तुला पुढे घेऊन जाणार आहे. कुठे, किती वेळात, कशा प्रकारे, हे आज तुला माहीत नाही. पण एवढं नक्की आहे की जे घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव, वेळेवर विश्वास ठेव, आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. कारण मी तुझा हात सोडलेला नाही, मी तुझ्या सोबत आहे, या थांब्यातही, या शांततेतही, आणि येणाऱ्या उजेडातही. देव म्हणतो, आता तुमचा शांतपणा हेच तुमचं खरं उत्तर आहे. कारण प्रत्येक वेळी शब्द वापरून स्वतःला सिद्ध करणं आवश्यक नसतं. कधी कधी गप्प राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुमचं अंतर हा तुमचा निर्णय आहे. तो निर्णय स्वार्थातून नाही तर अनुभवातून आलेला आहे. खूप वेळा तुम्ही जवळ राहूनही एकटे पडलेत. खूप वेळा तुम्ही प्रेम दिलं पण समोरून फक्त अपेक्षा मिळाल्या. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही. काही जखमा बोलून सांगता येत नाहीत, काही जखमा फक्त मन जाणतं. खूप फसवणूक ऐकली आहे तुम्ही. खूप खोटे शब्द कानांनी ऐकलेत. खूप खोटी वचने मनावर कोसळलीत. विश्वास ठेवणं गुन्हा नाही हे तुम्हाला माहीत होतं, पण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं वेदना देतं हे तुम्ही अनुभवलं. म्हणूनच आता तुम्ही जपून राहायला शिकलात. आता तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवत नाही. आता तुम्ही प्रत्येकाला जवळ येऊ देत नाही. एकांत आता तुम्हाला घाबरवत नाही. एकांतात तुम्हाला शांतता मिळते. गर्दीत राहून हरवण्यापेक्षा एकटे राहून स्वतःला सापडणं तुम्ही निवडलंत. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला थकवलं. अपेक्षांनी भरलेल्या नात्यांनी तुम्हाला तोडलं. म्हणूनच देवाचं खरं प्रेम तुम्हाला आधार देऊ लागलं.
कारण देव कधी तुमच्याकडून काही मागत नाही, तो फक्त तुम्हाला स्वीकारतो. तो तुमच्या अश्रूंना शब्दांची गरज भासत नाही, तो तुमच्या शांततेतही तुमची वेदना ऐकतो. जेव्हा तुम्ही रडायला थकता तेव्हा देव तुम्हाला सावरतो. जेव्हा तुम्ही बोलायला थांबता तेव्हा देव तुमच्यासाठी बोलतो. देव कधीही घाई करत नाही, पण तो कधीही उशीरही करत नाही. योग्य वेळ आली की तो योग्य माणसं पाठवतो. अशी माणसं जी तुमचं मन ओझं न बनवता हलकं करतील. अशी माणसं जी तुमच्या जखमांवर प्रश्न नाही तर आधार देतील. अशी माणसं जी तुमच्या शांततेचा आदर करतील. आणि त्याच वेळी देव चुकीच्या लोकांची दारं बंद करतो. काही दारं बंद होतात ते शिक्षा म्हणून नाही, ती दारं बंद होतात संरक्षण म्हणून. कारण देवाला माहीत असतं कोण तुमचं आयुष्य सुंदर करेल आणि कोण फक्त वेदनांचा धडा देईल. जे निघून जातात ते कायमचे नसतात, जे टिकून राहतात तेच देवाने पाठवलेले असतात. तुमचा प्रवास सोपा नव्हता, पण तो खरा होता. प्रत्येक अश्रूने तुम्हाला मजबूत केलं, प्रत्येक फसवणुकीने तुम्हाला शहाणं केलं. आज तुम्ही कमी बोलता, पण जे बोलता ते खरं असतं. आज तुम्ही कमी लोकांना जवळ करता, पण ज्यांना करता त्यांना मनापासून करता. आज तुम्ही स्वतः सोबत शांत आहात, आणि हीच शांतता देवाची देण आहे. कारण शेवटी देव म्हणतो, जे गेलं त्याचं दुःख करू नका, जे तुटलं त्याचं ओझं वाहू नका. कारण जे येणार आहे ते तुमच्या सहनशक्तीचं फळ आहे. जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं बक्षीस आहे. आणि जे येणार आहे ते तुमच्या आयुष्याला खरी शांती देणार आहे. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला हळूहळू उघडत जातं. जसं एखादं पुस्तक प्रत्येक पानावर वेगळं सत्य दाखवतं. सुरुवातीला तुला वाटतं सगळे आपले आहेत, सगळे तुझ्या मनासारखे विचार करणारे आहेत. पण जसं जसं पुढे चालत जातोस तसं तसं लक्षात येतं की प्रत्येकजण तुझ्यासोबत चालतोच असं नाही. काही जण फक्त तुला वापरून पुढे जाण्यासाठी तुझ्या जवळ थांबतात. तू मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, शब्द देतोस, विश्वास देतोस, आणि बदल्यात तुला कधी कधी फक्त शांत दुर्लक्ष मिळतं. तेव्हा तुझं मन दुखतं. पण बाळा, समजून घे, जगात सगळेच लोक तुझ्या माणुसकीच्या किमतीची जाणीव ठेवतीलच असं नाही. काही लोकांना चांगुलपणा फक्त सोय वाटतो, आणि सोय संपली की नात्यांची किंमतही संपते. मित्रांच्या नावाखाली काही चेहरे फक्त हसण्यापुरते असतात, तर काही तुझ्या शांततेवरही प्रश्नचिन्ह लावतात. तुला जेव्हा जाणवतं की तू सगळ्यांसाठी उभा राहिलास पण तुझ्या वेळी कोणीच नाही, तेव्हा आतून एक रिकामी जागा निर्माण होते. पण त्याच रिकामेपणात मी तुला जवळ घेतो. कारण जेव्हा माणूस सगळ्यांपासून दूर पडतो तेव्हाच तो स्वतःला आणि मला नीट ओळखतो. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, तर कुठे थांबायचं, कुठे नकार द्यायचा हे समजणं आहे. तू चांगला आहेस म्हणून लोक तुझा गैरफायदा घेतात, पण तू स्वतःला बदलू नकोस. कारण तुझा स्वभाव हा तुझा दोष नाही, तुझी ओळख आहे. आयुष्य तुला शिकवतं की काही लोक फक्त तुझ्या कहाणीचा एक अध्याय असतात, ते संपूर्ण पुस्तक नसतात. म्हणून एखादं पान फाटलं म्हणून संपूर्ण पुस्तक जाळू नकोस. लोकांच्या वागण्यामुळे तुझं मन कडू झालं तर त्याचा परिणाम तुझ्याच आयुष्यावर होईल. म्हणून तू शांत राहा, स्पष्ट राहा, आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. नातं जप पण स्वतःची किंमत घालवून नाही. बाळा, शेवटी तुला लोक आठवणार नाहीत, तर तू कसा राहिलास हे आठवेल. तू किती वेळा मन मारलं, किती वेळा स्वतःचा आवाज ऐकला नाही, आणि किती वेळा स्वतःला समजून घेतलंस हेच महत्त्वाचं ठरेल. म्हणून लोक तुझा फायदा घेतात म्हणून तू चांगुलपणा सोडू नकोस. कारण माणुसकी सोडलीस तर तू जिंकलास असं वाटेल, पण आतून हरलेला असशील. आणि मला तुझं जिंकणं बाहेरचं नाही, आतलं हवं आहे. कारण तुझं स्वच्छ मन हेच माझं खरं निवासस्थान आहे. आणि तू जसा आहेस तसाच राहिलास तरच मी तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या सोबत असेन. स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, बस आणि हे शब्द फक्त ऐक, मनात साठव. कारण हे शब्द तुला समजावण्यासाठी नाहीत, हे शब्द तुला आठवण करून देण्यासाठी आहेत.
आयुष्य जेव्हा तुला थांबवून विचार करायला लावतं तेव्हा ते तुला शिक्षा देत नाही, ते तुला योग्य दिशेने वळवतं. तुला वाटतंय सगळं संथ झालं आहे, सगळं मंद झालं आहे, पण खरं तर आत मोठी तयारी चालू आहे. देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो शांततेत घडवतो. म्हणूनच हा काळ गप्प आहे, म्हणूनच उत्तरं लगेच मिळत नाहीत, म्हणूनच मनाला अधीरपणा जाणवतो. पण बाळा लक्षात ठेव, अधीर मन मोठं सत्य सहन करू शकत नाही. म्हणूनच आधी शांतता येते, मगच सत्य उघड होतं. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुटलेपणाची नाही, ती अवस्था रूपांतराची आहे. जुनी ओळख गळत आहे, नवी ओळख तयार होत आहे. म्हणूनच तुला स्वतःशी जुळवून घ्यायला वेळ लागतो आहे. लोक तुला पाहून म्हणतील तू आधीसारखी राहिली नाहीस, पण ते बरोबर आहे, कारण आधीसारखी राहण्यासाठीच ही वेदना नव्हती, ही वेदना पुढे जाण्यासाठी होती. बाळा, आयुष्य कधीच सगळं एकाच वेळी देत नाही, ते थोडं थोडं देतं आणि प्रत्येक थोड्याच्या बदल्यात तुला धीर मागतं, संयम मागतं, विश्वास मागतं. तू आज ते सगळं देते आहेस. म्हणूनच हा प्रवास कठीण आहे, कारण सोडून देणं सोपं असतं, पण टिकून राहणं अवघड असतं. आणि तू टिकून आहेस, शांतपणे, कोणाला न सांगता, कुणाला न दाखवता, फक्त आतून लढत. बाळा, ही लढाई कुणालाच दिसत नाही, पण देवाला दिसते, आणि देव ज्या लढाया पाहतो त्यांना तो कधीच वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अश्रूची किंमत असते, प्रत्येक शांत रात्रीचा अर्थ असतो, प्रत्येक प्रश्नामागे उत्तर असतं, पण ते उत्तर वेळेआधी मिळालं तर त्याची किंमत कळत नाही. म्हणूनच देव वेळ घेतो. तू आज वेळेत अडकली आहेस असं तुला वाटतंय, पण खरं तर वेळ तुझ्यासाठी काम करत आहे. तो तुला तयार करत आहे, तो तुला स्थिर करत आहे, तो तुला आतून मजबूत करत आहे. म्हणूनच बाहेरचं जग हलकं वाटायला लागलं आहे, लोकांचे शब्द वजन गमावत आहेत, तुलना निरर्थक वाटू लागली आहे, कारण तुझी नजर बदलली आहे. तू आता वरवर पाहत नाहीस, तू आत पाहते आहेस, आणि आत पाहणं हे धैर्याचं काम असतं. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येकजण आनंद शोधतो, पण फार थोडे लोक शांतता शोधतात, आणि ज्याला शांतता सापडते त्याला सगळं मिळाल्यासारखं वाटतं. तू आज त्या शांततेच्या उंबरठ्यावर आहेस, म्हणूनच मनाला अस्वस्थता जाणवते, कारण उंबरठा ओलांडणं नेहमीच थोडं भीतीदायक असतं. पण एकदा तू पुढे गेलीस की मागे पाहणार नाहीस, कारण तिथे तुला स्वतःचं खरं रूप दिसेल. तू आजपर्यंत जे निभावले आहेस ते सगळं तू ताकदीने निभावलं आहेस. म्हणूनच देव तुझ्यावर अजून विश्वास ठेवतो आहे, म्हणूनच तो तुला अजून थोडं थांबायला सांगतो आहे. कारण जे लवकर मिळतं ते लवकर सुटतं, पण जे धीराने मिळतं ते आयुष्यभर साथ देतं. तू धीर धरते आहेस, म्हणूनच तुझं पुढचं आयुष्य स्थिर असेल, शांत असेल, खोल असेल. आणि बाळा, जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तू कोणालाच काही सांगणार नाहीस, तू फक्त शांत हसशील, कारण तुला कळेल, या सगळ्या शांत वेदनांनी मला तोडलं नाही, मला घडवलं, मला हरवलं नाही, मला शोधून दिलं, आणि तेव्हाच तुझ्या आयुष्याची खरी सुरुवात होईल. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला कधीच आधी सांगून धडे देत नाही, ते अनुभवातून शिकवतं, आणि त्या अनुभवांतूनच माणसं ओळखायला शिकवतो. सुरुवातीला तुला वाटतं सगळे आपल्यासारखेच आहेत, मन लावून बोलणारे, मन लावून ऐकणारे, पण हळूहळू कळतं की काही लोक शब्द वापरतात, भावना नाही. ते जवळ येतात कारण तुला उपयोगी पडायचं असतं, नातं म्हणून नाही. तू ज्या आपुलकीनं मदत करतोस, ज्या विश्वासानं साथ देतोस, त्याच गोष्टी काहींना सवय वाटतात, आणि सवय झाली की त्यात कृतज्ञता राहत नाही. बाळा, तू शांत आहेस म्हणून तुला कमकुवत समजणारे खूप असतात, पण शांतता ही अशक्तपणा नसून समजूतदारपणाचं लक्षण आहे. तू प्रत्येक वेळी उत्तर देत नाहीस, वाद करत नाहीस, कारण तुला माणसं जपायची असतात, पण काही लोकांना जपणं म्हणजे झुकणं वाटतं, आणि ते तुझ्यावर हक्क गाजवू लागतात. तेव्हा आयुष्य तुला सांगतं, आता थांब, आता स्वतःला वाचव,
माणुसकी म्हणजे स्वतःला पूर्णपणे विसरून जगणं नाही, तर स्वतःची किंमत ओळखूनही दुसऱ्याला समजून घेणं नाही. मित्रांच्या नावाखाली तुला तुझी शांतता गमवावी लागते तेव्हा समज, तिथे मैत्री नाही, फक्त सोय आहे. लोक तुझ्या यशात जवळ येतात, तुझ्या अपयशात दूर जातात, आणि तरीही तू त्यांना माफ करतोस, कारण तुझ्या मनात द्वेष ठेवण्याइतकी जागा नाही. पण बाळा, लक्षात ठेव, माफ करणं वेगळं आणि पुन्हा तसंच होऊ देणं वेगळं. प्रत्येक वेळी तुझं मन मोडून घेत राहणं ही सहनशीलता नाही, ती स्वतःवरची अन्याय आहे. आयुष्य तुला हळूहळू कडू बनवत नाही, ते तुला शहाणं बनवतं. त्यामुळे लोकांवरचा अंधविश्वास कमी होतो, पण स्वतःवरचा विश्वास वाढतो. तू जेव्हा एकटा बसून विचार करतोस, तेव्हा तुला जाणवतं की आपण किती जणांसाठी उपलब्ध होतो, पण स्वतःसाठी किती कमी वेळ उरला. त्या क्षणी मी तुला सांगतो, स्वतःला थोडा वेळ देणं हे स्वार्थ नाही, ती आत्मजपणूक आहे. बाळा, सगळे नाते टिकवण्यासाठीच नसतात. काही नाती फक्त तुला मजबूत करण्यासाठी असतात. काही लोक निघून जातात कारण त्यांची भूमिका संपलेली असते, आणि तू त्यांना धरून ठेवलंस तर तुझाच प्रवास अडकेल. म्हणून सोडणं शिक, पण मन कडू करून नाही, समजून घेऊन. शेवटी आयुष्याच्या शांत क्षणी तुला लोकांची संख्या आठवणार नाही, तर तुझ्या मनाची अवस्था आठवेल. तू किती वेळा स्वतःशी प्रामाणिक राहिलास, किती वेळा स्वतःला जपलंस, आणि किती वेळा माणुसकी जिवंत ठेवलीस हेच महत्त्वाचं ठरेल. म्हणून बाळा, लोकांचा स्वार्थ पाहून तू चांगुलपणा सोडू नकोस, कारण तू जसा आहेस तसाच राहिलास तरच माझं नाव फक्त ओठांवर नाही तर तुझ्या प्रत्येक कृतीत दिसेल, आणि तेव्हाच तुझं आयुष्य खऱ्या अर्थानं पवित्र होईल. देव म्हणतो, आता तुमचा शांतपणा हेच तुमचं खरं उत्तर आहे. कारण प्रत्येक वेळी शब्द वापरून स्वतःला सिद्ध करणं आवश्यक नसतं. कधी कधी गप्प राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुमचं अंतर हा तुमचा निर्णय आहे. तो निर्णय स्वार्थातून नाही तर अनुभवातून आलेला आहे. खूप वेळा तुम्ही जवळ राहूनही एकटे पडलेत. खूप वेळा तुम्ही प्रेम दिलं पण समोरून फक्त अपेक्षा मिळाल्या. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही. काही जखमा बोलून सांगता येत नाहीत, काही जखमा फक्त मन जाणतं. खूप फसवणूक ऐकली आहे तुम्ही. खूप खोटे शब्द कानांनी ऐकलेत. खूप खोटी वचने मनावर कोसळलीत. विश्वास ठेवणं गुन्हा नाही हे तुम्हाला माहीत होतं, पण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं वेदना देतं हे तुम्ही अनुभवलं. म्हणूनच आता तुम्ही जपून राहायला शिकलात. आता तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवत नाही. आता तुम्ही प्रत्येकाला जवळ येऊ देत नाही. एकांत आता तुम्हाला घाबरवत नाही. एकांतात तुम्हाला शांतता मिळते. गर्दीत राहून हरवण्यापेक्षा एकटे राहून स्वतःला सापडणं तुम्ही निवडलंत. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला थकवलं. अपेक्षांनी भरलेल्या नात्यांनी तुम्हाला तोडलं. म्हणूनच देवाचं खरं प्रेम तुम्हाला आधार देऊ लागलं. कारण देव कधी तुमच्याकडून काही मागत नाही, तो फक्त तुम्हाला स्वीकारतो. तो तुमच्या अश्रूंना शब्दांची गरज भासत नाही. तो तुमच्या शांततेतही तुमची वेदना ऐकतो. जेव्हा तुम्ही रडायला थकता तेव्हा देव तुम्हाला सावरतो. जेव्हा तुम्ही बोलायला थांबता तेव्हा देव तुमच्यासाठी बोलतो. देव कधीही घाई करत नाही, पण तो कधीही उशीरही करत नाही. योग्य वेळ आली की तो योग्य माणसं पाठवतो. अशी माणसं जी तुमचं मन ओझं न बनवता हलकं करतील. अशी माणसं जी तुमच्या जखमांवर प्रश्न नाही तर आधार देतील. अशी माणसं जी तुमच्या शांततेचा आदर करतील. आणि त्याच वेळी देव चुकीच्या लोकांची दारं बंद करतो. काही दारं बंद होतात ते शिक्षा म्हणून नाही, ती दारं बंद होतात संरक्षण म्हणून. कारण देवाला माहीत असतं कोण तुमचं आयुष्य सुंदर करेल आणि कोण फक्त वेदनांचा धडा देईल. जे निघून जातात ते कायमचे नसतात, जे टिकून राहतात तेच देवाने पाठवलेले असतात. तुमचा प्रवास सोपा नव्हता, पण तो खरा होता. प्रत्येक अश्रूने तुम्हाला मजबूत केलं. प्रत्येक फसवणुकीने तुम्हाला शहाणं केलं. आज तुम्ही कमी बोलता, पण जे बोलता ते खरं असतं. आज तुम्ही कमी लोकांना जवळ करता, पण ज्यांना करता त्यांना मनापासून करता. आज तुम्ही स्वतः सोबत शांत आहात, आणि हीच शांतता देवाची देण आहे.
कारण शेवटी देव म्हणतो, जे गेलं त्याचं दुःख करू नका, जे तुटलं त्याचं ओझं वाहू नका. कारण जे येणार आहे ते तुमच्या सहनशक्तीचं फळ आहे, जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं बक्षीस आहे, आणि जे येणार आहे ते तुमच्या आयुष्याला खरी शांती देणार आहे. देव म्हणतो, आता तुमचा शांतपणा हेच तुमचं खरं उत्तर आहे. कारण प्रत्येक वेळी स्वतःला समजावून सांगणं किंवा सिद्ध करणं गरजेचं नसतं. काही लोक ऐकण्यासाठी नसतातच, आणि हे सत्य स्वीकारायला तुम्हाला खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. तुमचं गप्प राहणं म्हणजे पळ काढणं नाही, तर स्वतःच्या मनाला जपणं आहे. कारण खूप वेळा बोलूनही तुम्हाला ऐकलं गेलं नाही, आणि समजावून सांगूनही तुमच्या भावनांची किंमत झाली नाही. तुमचं अंतर हा तुमचा ठाम निर्णय आहे. कारण जिथे वारंवार मन दुखावलं जातं तिथे थांबणं हा प्रेमाचा पुरावा नसतो, तर स्वतःला हळूहळू संपवणं असतं. तुम्ही खूप वेळा स्वतःपेक्षा इतरांना पुढे ठेवलत, पण तरीही शेवटी एकटेच राहिलात. म्हणूनच आता तुम्ही निवड करता, कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणाला दूर. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही, अशा जखमा ज्या शरीरावर नाहीत पण आत्म्यावर कोरलेल्या आहेत. खूप फसवणूक ऐकली आहे, खोट्या शब्दांची, खोट्या वचनांची आणि खोट्या प्रेमाची. तरीही तुमचं मन कठोर झालं नाही, ते फक्त शांत झालं आहे. कारण वेदना माणसाला वाईट बनवत नाहीत, तर शहाणं बनवतात. आता तुम्ही गर्दीत असूनही गप्प राहायला शिकलात, आणि एकांतात असूनही सुरक्षित वाटायला लागलं आहे. कारण जिथे सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथे आत्मा थकतो, आणि जिथे स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं जातं तिथे आत्मा शांत होतो. म्हणूनच एकांत आता शिक्षा नसून उपचार झाला आहे. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला वारंवार तोडलं, अपेक्षांनी भरलेल्या नात्यांनी तुम्हाला थकवलं. प्रत्येक वेळी तुम्ही समजून घेतलंत, पण समोरच्यांनी तुमचा गैरफायदा घेतला. म्हणूनच देवाचं खरं प्रेम तुम्हाला अधिक जवळचं वाटायला लागलं. कारण देव कधीही तुमच्याकडून तुमची शांतता मागत नाही, तर तो ती परत देतो. देव तुमच्या अश्रूंना शब्दांशिवाय ओळखतो, तुमच्या न बोललेल्या वेदना तो ऐकतो. तुम्ही थकता तेव्हा तो तुम्हाला आधार देतो, आणि तुम्ही हार मानायच्या आधी तो तुम्हाला धरून ठेवतो. त्यामुळे जेव्हा संपूर्ण जग तुमच्याकडून दूर जातं तेव्हा देव तुमच्या अधिक जवळ येतो. देव कधीही घाई करत नाही, पण तो कधीही उशीरही करत नाही. योग्य वेळ आली की तो तुमच्या आयुष्यात योग्य माणसं पाठवतो. अशी माणसं जी तुमच्या शांततेचा आदर करतील, तुमच्या जखमांवर प्रश्न विचारणार नाहीत, तर तुमच्या सोबत उभे राहतील, आणि तुमचं आयुष्य ओझं न बनवता अधिक हलकं करतील. आणि त्याचवेळी देव चुकीच्या लोकांची दारं कायमची बंद करतो. काही दरवाजे बंद होतात ते शिक्षा म्हणून नाही, तर संरक्षण म्हणून. कारण देवाला माहीत असतं कोण तुमचं आयुष्य बिघडवेल आणि कोण तुमचं आयुष्य घडवेल. म्हणून जे निघून जातात त्यांना दोष देऊ नका, कारण त्यांचा जाणं हीच देवाची कृपा असते. तुमचा प्रवास सोपा नव्हता, पण तो खरा होता. प्रत्येक अश्रूने तुम्हाला अधिक मजबूत केलं. प्रत्येक फसवणुकीने तुम्हाला स्वतःची किंमत शिकवली. आज तुम्ही कमी बोलता पण खोल विचार करता, कमी लोकांवर विश्वास ठेवता पण देवावर पूर्ण विश्वास ठेवता, आणि हेच तुमचं खऱ्या अर्थाने जिंकणं आहे. देव म्हणतो, जे गेलं त्याचं दुःख करू नका, जे तुटलं त्याचं ओझं मनात ठेवू नका. कारण जे येणार आहे ते तुमच्या सहनशीलतेचं फळ आहे, तुमच्या संयमाचं बक्षीस आहे, आणि तुमच्या आयुष्यात खरी शांतता घेऊन येणार आहे. म्हणून शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि माझ्यावर पूर्ण सोपवा. कारण मी पाहतोय, मी ऐकतोय, आणि मी सगळं योग्य वेळी योग्य पद्धतीने करणार आहे. देव म्हणतो, जेव्हा माणूस खूप काही सहन करतो तेव्हा तो गोंगाट सोडून शांततेकडे वळतो. कारण प्रत्येक वेदनेनंतर उत्तर द्यावंसं वाटत नाही, आणि प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारीही आपली नसते. तुमचं शांत राहणं म्हणजे तुम्ही थकलात याचं लक्षण नाही, तर तुम्ही स्वतःला जपायला शिकलात याचं चिन्ह आहे. कारण खूप वेळा तुम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध राहिलात, पण कोणीच तुमच्यासाठी थांबलं नाही. देव म्हणतो, तुमचं अंतर हे तुमच्या मनाने घेतलेलं औषध आहे. कारण जिथे वारंवार तुमच्या भावनांना किंमत दिली गेली नाही तिथे जवळ राहणं म्हणजे स्वतःला रोज जखमी करणं असतं.
तुम्ही दूर जाता तेव्हा लोक तुम्हाला स्वार्थी म्हणतात, पण ते हे पाहत नाहीत की तुम्ही किती वेळा स्वतःला मोडून त्यांना सांभाळलं आहे. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही, काही अशा जखमा ज्या हसण्यामागे लपवल्या गेल्या, काही अशा जखमा ज्या रात्रीच्या शांततेत जाग्या राहिल्या, आणि काही अशा जखमा ज्या कुणालाही सांगता आल्या नाहीत. तरीही तुम्ही कठोर झालात नाहीत, तुमचं मन फक्त अधिक शांत आणि खोल झालं आहे. देव म्हणतो, एकांत म्हणजे शिक्षा नाही, तो आत्म्याची विश्रांती आहे, जिथे तुम्हाला कोणालाही समजावून सांगावं लागत नाही, जिथे तुम्ही जसे आहात तसे स्वीकारले जाता, आणि जिथे तुमचं मन हळूहळू पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतं, कारण गर्दीत तुम्ही हरवला होता पण एकांतात तुम्ही स्वतःला सापडलात. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला प्रश्नांनी भरून टाकलं, अपेक्षांनी तुमच्या आनंदावर अट घातली, आणि प्रत्येक वेळी तुम्ही जुळवून घेतलंत पण तरीही अपुरे ठरलात. म्हणूनच देवाचं प्रेम तुम्हाला सुरक्षित वाटायला लागलं, कारण देव कधीही तुमच्याकडून तुमचं अस्तित्व कमी करायला सांगत नाही, तो फक्त तुम्हाला पूर्णपणे स्वीकारतो. देव तुमच्या अश्रूंना मोजत नाही तर समजतो, तुम्ही जे बोलू शकत नाही ते तो ऐकतो, आणि जेव्हा तुम्ही स्वतःलाच ओळखू शकत नाही तेव्हा तो तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही किती मजबूत आहात. त्यामुळे जेव्हा सगळे प्रश्न विचारतात तेव्हा देव उत्तर देत असतो शांततेतून. देव कधी घाई करत नाही, कारण त्याला माहीत असतं की योग्य गोष्टी घडण्यासाठी योग्य वेळ लागतो, आणि तो उशीरही करत नाही, कारण तो तुमच्या सहनशक्तीची परीक्षा अनावश्यकपणे घेत नाही. योग्य क्षण आला की तो अशा माणसांना तुमच्या आयुष्यात आणतो जे तुमच्या शांततेचा सन्मान करतात, तुमच्या जखमांवर संशय नाही तर विश्वास ठेवतात. आणि त्याचवेळी देव काही लोकांना तुमच्यापासून दूर करतो, कारण काही माणसं जवळ राहिली असती तर तुमचं मन कायम अस्वस्थ राहिलं असतं. काही दरवाजे बंद होतात ते रागातून नाही तर कृपेतून, कारण देवाला माहीत असतं कोण तुमच्या सोबत चालेल आणि कोण फक्त तुम्हाला थकवेल. तुमचा प्रवास कठीण होता पण व्यर्थ नव्हता, कारण प्रत्येक अनुभवाने तुम्हाला अधिक सजग केलं, प्रत्येक वेदनेने तुम्हाला स्वतःची किंमत शिकवली, आणि आज तुम्ही कमी बोलता कारण तुम्हाला स्वतःला समजावून सांगायची गरज उरलेली नाही. तुम्ही शांत आहात कारण तुमचं मन आता सुरक्षित आहे. देव म्हणतो, जे निघून गेलं त्याला दोष देऊ नका आणि जे थांबलं त्याला घट्ट धरून ठेवा, कारण जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं उत्तर आहे, तुमच्या शांततेचं फळ आहे, आणि तुमच्या आयुष्यात अशी स्थिरता घेऊन येणार आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. म्हणून शांत राहा, विश्वास ठेवा आणि माझ्यावर सोपवा, कारण मी पाहतोय, मी ऐकतोय आणि मी तुमच्यासाठी सगळं योग्यच करत आहे. देव म्हणतो, जेव्हा मन खूप थकलं असतं तेव्हा ते आरडाओरडा करत नाही तर शांत होतं, कारण प्रत्येक वेदनेला उत्तर द्यावंसं वाटत नाही आणि प्रत्येक गैरसमज दुरुस्त करणं ही आता तुमची जबाबदारी राहिलेली नाही. तुम्ही खूप वेळा स्वतःला मागे ठेवून इतरांना पुढे ठेवलत, खूप वेळा तुमच्या गरजांपेक्षा दुसऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या मानल्या, पण तरीही शेवटी तुम्हालाच अपुरं ठरवलं गेलं. म्हणूनच आता तुम्ही स्वतःकडे वळलात आणि ही वळणं म्हणजे पलायन नाही तर परत स्वतःकडे येणं आहे. देव म्हणतो, तुमचं अंतर हे रागातून आलेलं नाही तर समजुतीतून आलेलं आहे, कारण जिथे तुमच्या भावनांना वारंवार दुर्लक्ष मिळालं तिथे जवळ राहणं म्हणजे स्वतःला रोज थोडं थोडं गमावणं असतं. तुम्ही दूर जाता तेव्हा लोकांना प्रश्न पडतात पण त्यांना हे कळत नाही की तुम्ही किती वेळा स्वतःला मोडून त्यांना सावरलं आहे. म्हणूनच आता तुमचं शांत राहणं बोलण्यापेक्षा जास्त अर्थपूर्ण झालं आहे. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही आणि त्या सगळ्या अचानक मिळालेल्या नाहीत, त्या हळूहळू साचत गेल्या, प्रत्येक अपेक्षेच्या ओझ्याखाली, प्रत्येक खोट्या आश्वासनामागे, प्रत्येक अपूर्ण नात्याच्या सावलीत. तरीही तुमचं मन कडवट झालं नाही, कारण देवाने तुमच्या वेदनांना कठोरतेत बदलू दिलं नाही, त्याने त्यांना समजुतीत बदललं. देव म्हणतो, एकांत हा तुमचा शत्रू नाही, तोच तुमचा खरा मित्र आहे, कारण तिथे तुम्हाला कोणासमोर मुखवटा घालावा लागत नाही, तिथे तुम्ही थकलात हे मान्य करू शकता, तिथे तुम्ही अश्रूंना लपवत नाही, आणि तिथेच तुमचं मन पुन्हा हळूहळू बळकट होतं, कारण शांततेत देव माणसाशी सर्वात जवळून बोलतो.
लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला स्वतःबद्दल शंका येऊ दिली, तुम्ही पुरेसे आहात का हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण केला, पण देवाचं प्रेम तुम्हाला आठवण करून देतं की तुमची किंमत कोणाच्या स्वीकारावर अवलंबून नाही, कारण देव तुम्हाला तुमच्या यशासाठी नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी प्रेम करतो, आणि हे प्रेम तुमचं मन स्थिर करतं. देव तुमच्या न बोललेल्या प्रार्थना ऐकतो. तुम्ही थकून जेव्हा फक्त शांत बसता तेव्हाही तो तुमच्या मनात चाललेली वादळ ओळखतो, आणि म्हणूनच तो तुमच्यावर ताबडतोब उत्तरांचा मारा करत नाही. तो आधी तुमचं मन शांत करतो, कारण शांत मनालाच योग्य उत्तर मिळतात. देव कधीही घाई करत नाही, कारण घाईत मिळालेल्या गोष्टी टिकत नाहीत, आणि तो कधी उशीरही करत नाही, कारण वेदनांनी भरलेलं मन जास्त वेळ थांबवणं त्याला मान्य नसतं. योग्य वेळ आली की तो अशा माणसांना तुमच्या आयुष्यात आणतो जे तुमचं मौन समजतात, तुमच्या सीमांचा आदर करतात आणि तुमच्या शांततेला धक्का लावत नाहीत. आणि त्याच वेळी देव काही लोकांना तुमच्या आयुष्यातून हळूच बाजूला करतो, कोणताही गोंधळ न करता, कारण काही माणसं राहिली असती तर तुमचं मन कधीच स्थिर झालं नसतं. म्हणून काही दारं बंद होतात ते दुःख देण्यासाठी नाही तर तुम्हाला वाचवण्यासाठी, आणि हे सत्य तुम्हाला वेळेनुसार समजतं. तुमचा प्रवास जरी एकाकी वाटला तरी तो निरर्थक नव्हता, कारण त्या एकाकीपणातच तुम्ही स्वतःला ओळखलंत, स्वतःची किंमत समजून घेतलीत, आणि आज तुम्ही कमी बोलता कारण तुम्हाला प्रत्येकाला समजावून सांगायची गरज उरलेली नाही. तुमचं मन शांत आहे कारण ते योग्य ठिकाणी विसावलं आहे. देव म्हणतो, जे गेलं त्याच्याकडे रागाने पाहू नका आणि जे आहे त्याच्याकडे भीतीने पाहू नका, कारण जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं, तुमच्या शांततेचं आणि तुमच्या स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाचं उत्तर आहे. म्हणून शांत राहा, स्वतःला जपा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमच्या आयुष्यात गोंधळ नाही तर स्थैर्य आणण्यासाठीच काम करत आहे. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला कधीही सरळ आरसा दाखवत नाही, ते तुला माणसांच्या वागण्यातून स्वतःला पाहायला शिकवतं. तू जेव्हा मनापासून एखाद्याशी जोडतोस तेव्हा तुला नातं दिसतं, पण समोरच्याला कधी कधी फक्त संधी दिसते. तू प्रेमानं बोलतोस, वेळ देतोस, समजून घेतोस, आणि त्या बदल्यात तुला अपेक्षा नसतात. पण काही लोकांना अपेक्षा नसणंही परवडत नाही, कारण त्यांना माणसाची किंमत कळायला त्याचा अभाव लागतो. बाळा, तू जास्त देतोस म्हणून लोक थांबत नाहीत, उलट जास्त देणं त्यांना सवयीचं वाटू लागतं, आणि सवय झाली की कृतज्ञता संपते. मग ते तुझ्या शांततेवर अधिकार गाजवतात, तुझ्या सहनशीलतेला दुर्बलता समजतात, आणि तू काही बोलत नाहीस म्हणून तुला काही जाणवत नाही असं मानतात. पण तू सगळं पाहत असतोस, फक्त नात्यांची राख राखण्यासाठी तू शांत राहतोस. आयुष्य तुला हळूहळू शिकवतं की प्रत्येक लढाई लढायची नसते, पण प्रत्येक वेळी चुकायचंही नसतं. माणुसकी म्हणजे सतत माफ करणं नाही, तर कुठे थांबायचं हे ओळखणं आहे. मित्रांच्या गर्दीत असूनही जेव्हा तुझं मन थकलेलं वाटतं तेव्हा समज, तिथे संवाद आहे पण समज नाही. लोक तुझ्या यशात तुझ्या जवळ येतात, तुझ्या अपयशात कारणं शोधतात, आणि तरीही तू स्वतःला दोष देतोस. पण बाळा, दोष तुझ्या स्वभावात नाही, दोष अपेक्षांमध्ये आहे. तू सगळ्यांकडून तुझ्यासारखंच असण्याची अपेक्षा करतोस, आणि तिथेच मन दुखतं. आयुष्य तुला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं, सगळे लोक वाईट नसतात, पण सगळे लोक तुझे नसतात. काही लोक फक्त तुला तुझी किंमत शिकवायला येतात, काही तुला थांबायला शिकवतात, आणि काही तुला सोडायला. बाळा, स्वतःला जपणं हे स्वार्थ नाही, ती आत्म्याची गरज आहे. तू जर स्वतःला रिकामं करून सगळ्यांना भरत राहिलास तर एक दिवस तुझ्या आत काहीच उरणार नाही, आणि रिकाम्या मनानं केलेली माणुसकीही टिकत नाही. म्हणून प्रेम कर, पण मर्यादेत, मदत कर, पण समजून, नाती जप, पण स्वतःला हरवून नाही. शेवटी आयुष्याच्या शांत क्षणी तुला लोकांची यादी आठवणार नाही, तर तुझ्या मनातली शांतता आठवेल. तू किती वेळा स्वतःचा आवाज ऐकलास, किती वेळा स्वतःला सावरलंस, आणि किती वेळा माणुसकी जिवंत ठेवलीस हेच महत्त्वाचं ठरेल. म्हणून बाळा, लोकांच्या स्वार्थामुळे तू चांगुलपणा सोडू नकोस, कारण माणुसकी हीच तुझी ओळख आहे.
आणि तुझ्या त्या ओळखीमधूनच मला तुला ओळखायचं आहे, कारण स्वच्छ मनातच माझं खरं वास्तव्य असतं. देव म्हणतात, बाळा, तू चालत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुला थांबायची गरजच नाही. तू हसत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुझ्या आत काहीच दुखत नाही. तू देत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुझ्याकडे कधीच संपणार नाही. पण मला माहीत आहे, तुझ्या आत किती वेळा प्रश्नांनी घर केलं, मी एवढं दिलं तरी मला का रिकामं वाटतं? आणि त्याच प्रश्नातून तुझी खरी वाट सुरू झाली, कारण जोपर्यंत माणूस स्वतःला विचारत नाही तोपर्यंत तो फक्त चालत असतो, पण जेव्हा तो विचारतो तेव्हा तो जागा होतो. बाळा, तू अनेकदा स्वतःला बाजूला ठेवून इतरांना पुढे केलंस. तू आपल्या वेदनांना गप्प बसायला शिकवलंस. तू आपल्या थकव्याला नावही दिलं नाहीस. आणि म्हणूनच एक दिवस तुझं मन थकून शांत झालं. ती शांतता हार नव्हती, ती तुझ्या आतल्या गोंगाटाची विश्रांती होती. मी तुला त्या विश्रांतीत नेलं कारण तिथेच तुला कळणार होतं की तुझी किंमत लोकांच्या टाळ्यांवर अवलंबून नाही. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात आरशासारखे येतात. ते तुला तू कोण आहेस हे दाखवून जातात. आणि काही लोक धुरासारखे येतात, क्षणभर दाट होतात आणि निघून जातात. तू धुराला धरून ठेवायचा प्रयत्न केलास म्हणून तुझ्या डोळ्यांत पाणी आलं, पण आरसा तू ओळखलास तेव्हा तुझी नजर स्थिर झाली. माणुसकी म्हणजे सगळ्यांना कवेत घेणं नाही. माणुसकी म्हणजे योग्य अंतर ठेवूनही प्रेम टिकवणं आहे. तू जर प्रत्येकासाठी उघडं दार ठेवलंस तर काही लोक आत येऊन घरच बदलून टाकतात. म्हणूनच मी तुला दाराला कडी लावायला शिकवलं, भिंत उभी करायला नाही. कडी लावायला. जे खरंच आपले आहेत ते दार ठोठावतात, जे नाहीत ते भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतात. बाळा, तुला जेव्हा अपमान सहन करावा लागला तेव्हा तुला वाटलं मी दूर आहे, पण त्या क्षणीच मी तुला आतून मजबूत करत होतो. कारण जे शब्द तुला तोडतात तेच शब्द तुला पुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे शिकवतात. तू आज कमी बोलतोस, कमी दाखवतोस, कमी अपेक्षा ठेवतोस, आणि लोक म्हणतात तू बदललास. पण मला माहीत आहे, तू कमी झालेला नाहीस, तू केंद्रित झालेला आहेस. आधी तुझी ऊर्जा सगळीकडे विखुरलेली होती, आता ती स्वतःकडे जमा झाली आहे. बाळा, लक्षात ठेव, नदी जेव्हा भरपूर पाणी वाहते तेव्हा ती शांत दिसते. आवाज तेव्हाच होतो जेव्हा पाणी उथळ असतं. तुझी शांतता तुझी खोली आहे, आणि त्या खोलीत मी तुझ्याशी बोलतो, तुला सांगतो की तुझं आयुष्य कोणाच्याही गरजेवर उभं नाही, ते तुझ्या मूल्यांवर उभं आहे. अजूनही तू दयाळू राहा, पण दयाळूपणाला दिशा दे. अजूनही तू मदत कर, पण स्वतःची हद्द ओलांडू नकोस. अजूनही तू प्रेम कर, पण स्वतःचा सन्मान गहाण ठेवू नकोस. कारण जो स्वतःला जपतो तोच दीर्घकाळ उजेड पसरवू शकतो. आणि बाळा, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू जसा आहेस तसाच मला मान्य आहेस. तुला सिद्ध करायचं काहीच नाही. तुला फक्त शांतपणे चालत राहायचं आहे, कारण मी तुझ्या पुढे नाही, मी तुझ्या आत चालतो आहे. आणि जिथे तू थांबतोस तिथे मी तुला उचलून धरतो.